हॅलो धन्यवाद सुस्वागतम मेधारवाडी सुरू मंडळ हसोळ प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त आम्हा दोन मोहना भगवंताची जमलेला मायबापाच्या ज्यांची सेवकाला सुसंधी दिली त्याबद्दल मेधारवाडी सुरू मित्र मंडळ हसोळ यांच्या मनोबळ आभार मानतोय। त्याचप्रमाणे श्री भालशेठ मेधारी जगन्नाथ मेधारी नरेंद्र मेधारी सर त्याचप्रमाणे भरत मेधारी पोलीस पाटील मनोहर मेधारी आणि राजाराम मेधारी त्याचप्रमाणे या दरबारवारीचं ज्याने आयोजन केलंय ते गगनगिरी महाराजांचे परमभक्त बाबा दत्ताराम मेधारी यांच्या मनोबळ आभार मानतो। त्याचप्रमाणे या गावातील आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व सुप्रसिद्ध भजनी भावांचे परमित्र विठोबा बाळू हरियाण केळवली यांच्या या ठिकाणी मनोबळ आभार। त्याचप्रमाणे संजय लाडभुवा असोळ यांच्या या ठिकाणी मनोबळ आभार मानतोय। त्याचप्रमाणे सुरत सरवणकर त्याचप्रमाणे विष्णू कुंडलिक सरवणकर ग्रामपंचायत सदस्य यांच्या मनोबळ आभार मानतोय। जमलेले मायभा भजनाच्या सुजानाच्या चरणी नतमस्तक होतोय। सिंधुदुर्ग माझा जिल्हा मालवण माल्यामध्ये गेला देवगड मध्ये तालुका त्याच्या पंचाचा वारसा खरे मॉडेल गाडी आत माझी होती 4 घोड्याची गाडी वडाची वाडी ते धुळे माझे गाव सर्वांच्या नतमस्तक होतोय आणि भगवंताच्या सेवेला सुरुवात करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे प्रख्यात बुवा कैलासवासी श्री अशोक बोबाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय। बाळू बोलले गेले मगाशी दिसला तुला गेला फेकून चल तात्याचं धन्यवाद। या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी जेवणाला भोजनाला ज्यांचा ज्यांचा अन्नदान झालं योगदान लागलं त्यांना सर्वांना मनपूर्वक आभार मानतो। सर्वांचे अन्नदाता सुखी भाऊ लय भारी जेवण होता 2 दिवसांत जेवले आयुष्य पडत बुवा नाथगोळा आणि गणपती असो पण मगा तर ह्या पुरुषांपेक्षा इकडे कुठबोध चालू बाई बाई किती लांब आहे बाई बाई किती लांब आहे ते माता भगिनी ते वर्षाला 5 इंच काप कट करतो असो ज्ञाना रेषेला पाया तुका झालाशी कळस तुझा तुझ्यापाशी तर जागा चुकला असं नाही का। आज सर्वात मोठा सण म्हणजे आपला महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीचं कालपासून या ठिकाणी महाशिवरात्रीचा पर्व चाललाय आणि आज या ठिकाणी आम्हाला दोन आपली सेवा करण्याची सुसंधी दिली। पुन्हा ह्या मेजरवडील ग्रामस्थांचे सर्वांचे मनोभर आभार मानतोय आणि भजनाला सुरुवात होतो। अप्रतिम साऊंड आहे साऊंड वाल्यांसाठी ना जोरदार टाळ्या होऊन द्या।
वंदन करतो तुम्हा आशीर्वाद द्यावा तुझे गुण गाया वंदन माझे माता पित्यांना वंदन माझे गुरुचरणाला वंदन माझे रसिक जनाला थोडी कमी करा कुंडली गवरजे धन्यवाद. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. भगवंताने निर्माण केली माता. एका व्हॅलेंटीनचा फरक आहे. जिच्या उदरातून जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये अस्थ होणार आहे ती माती. या दोन गोष्टींचा सन्मान केला पाहिजे. आज या ठिकाणी बुवा महिला वर्ग आपल्याला भरभरून मिळालेला आहे. 50% आरक्षण महिला वर्गांना आहे. बरं वाटतं जरा. लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाव, काका मी लोक असं वाढवून वाढवून असो. पण बघा सरकारने इको जास्त झाला थोडा. हॅलो, इको कमी करा. हॅलो, बस बस. कारण सरकारने 50% तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. एसटी मध्ये 50% तुम्हाला आरक्षण. टीव्हीवरती 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तुम्हाला सगळे सिरियलचे कार्यक्रम आहेत. बंधू एकदा ऍडजस्ट झाला करू नको. कारण काय होतं माहितीये, गेले 2 दिवस हे वायरीच गुत मारलंय. कारण 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सिरियल रिमोट तुमच्या हातात. सगळे सिरियल तुमच्यासाठी, महिलांवर्गांसाठी. ऍड पण महिलांवर्गासाठी. शॅम्पू, फेअर अँड लवली. आम्ही आपले असे बघण्यासाठी. काय पुरुषांका काय आहे हो. 7 नंतर 11 वाजेपर्यंत पुरुषांका काय. उद्या मार्क करा. पुरुषांका एकच ऍड आहे. बाकी सगळ्या महिलांच्या नावाने एकच आपल्यासाठी ऍड आहे. तुमच्या आमच्यासाठी. एच गार्ड लगाव, बरं. देवळात गेला तर त्यांच्याच नावाने सगळं. मोठ्या देवळात गेलात ना, सिद्धिविनायक, शिर्डी साईबाबा, पूजा, अर्चना, साधना, आरती. पुरुषांका काय घंटा कुणी पण वाजवा.
असो, या ठिकाणी बसलेल्या महिलांवर्गामध्ये कुवारी मुलींची संख्या खूप आहे. मुलीनो, कुवारी मुलींना सांगू इच्छितो, मुलीनो समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर कितीही लावा, लावू नका ह्या मताचा मी नाही. समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर कितीही लावा, लावू नका या मताचा मी नाही. तुम्हाला घरामध्ये स्वयंपाक किती येतो हे विचारणार नाही. शाळेमध्ये जाऊन तुम्ही शाळा किती शिकता हे विचारणार नाही. शेतामध्ये जाऊन तुम्ही कामं किती करता हे विचारणार नाही. मात्र एक काम करा, समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाता नाही असं मात्र वागू नका. 7 जन्माची नाजा तुमची ठरली म्हणून समजा. कारण हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, 1-2.5 ते 3 वर्षापूर्वी वसईला श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे 36 तुकडे करण्यात आले होते. मला एक मुलगी आहे हो, असं काय वाचलंय की काळीत 4 होतं. कारण मुलीनू तुम्ही समाजाचं देणं आहे. एक मुलगी शिकली प्रगती झाली, एक मुलगी शिकली ते 2 घरांना प्रकाश देते. म्हणून मुलीनू आणि 11 ते 22चा पट्टा मागे बसलेला आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आई वडिलांना मरेपर्यंत त्रास देऊ नका. कारण आई वडिलांमुळे आपण ही जग दुनिया पाहिलेली आहे. काय बरोबर ना? काही नाही खाली मानव. म्हणून आई वडिलांची सेवा करा. कारण मातृदेवो भव पितृदेवो भव. कारण आई वडिलांची सेवा करून प्रत्यक्ष भगवंत कर्नाटक राज्यामधून या ठिकाणी आलेले आहे. आता हेही सांगतील, अहो ह्यांच्यावर आज जवळजवळ बुवा 11 वर्ष, जवळजवळ गेले 10 ते 11 वर्ष बायकोवर प्रेम नाही केलं, एवढं ह्याच्यावर प्रेम केलेलं. आता शेवटला बघा का तो गुरकुरून लागतो. हा नाही भांडा वो अंदर की बात आहे. कारण ती अंदर की बात म्हणजे कसं, 100 रुपये रथाला 2 चाकं असतात. 100 रुपये रथाला 2 चाकं असतात, एक स्त्री आणि पुरुष. पण काय काय लोक एवढे छान निघाले, एक स्टेपनी ठेवतो. स्टेपनी नाही हे नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं. पण ह्यांचं नाही माझं खूप मोठं प्रेम आहे. आता ते येऊन जाऊन माझ्या केसावरती जाणार, तर हे नाही मोठा ते बुवा. आता जंका नाहीत ना, ते मागात जर बघतं काय म्हणतात पेडणेकर देवान भरभरून दिला ना, तर ह्याचे लय मोठे फायदे असतात. एक तर थंडी लागत नाही, अजिबात नाही थंडी लागत बुवा. आणि मळ्यात जर गेलं तर ऊन लागत नाही. फक्त माका फासुडू कोण बोलवीत नाही. हो पाहिली बरोबर तो ह्याच्यात नाही येता. असो, कारण मातेच्या स्तनामध्ये दुधाचा 1 थेंब निर्माण होण्यासाठी मातेला शरीरातले रक्ताचे 2 थेंब घटावे लागतात. तेव्हा मातेच्या स्तनामध्ये दुधाचा 1 थेंब निर्माण होतो. आणि ती माता आपल्याला प्रत्यक्ष रक्ताचा अमृत करून 2.5 ते 3 वर्ष रक्ताचा अमृत करून पाजत असते. आपण लहान असताना माझ्या आईने माझे बाबा, माझ्या आईने माझे बाबा. आपल्या मोठ्या झाल्याच्या नंतर लगेच फरक पडता. तो फरक कसं काय पडता हेच काय मला समजत नाही. पण गेल्या 6 महिन्यामध्ये मी संशोधन चालू केलं होतं. आता माझ्या लक्षात येईल फरक कसं काय होता तो. बहुतेक ते आपण लग्नात फेकून तांदूळ खातो शुभमंगल सावधान, ते मेंदवाच्या काहीतरी मागच्या भागावर बसताना आपल्याला फरक होता लगे. कारण सध्या मोबाईलचा जमाना आलेला आहे. बाबू युट्यूब आहे तुझं, मग नाही कॅमेरा घेऊन बसतो बघा. तो अँड्रॉइड फोन घेऊन बसलो. नाही मोबाईलचा जमाना आहे. खरं मोबाईलला मानलं पाहिजे. मोबाईलने दुनिया कॅच केली आहे. पण ह्यांच्यापेक्षा ना ती पबजी गँग बुवा लय बेकार आली. पबजी गँग ती बघ. तू पबजी वालो पबजी खेळू नको बाबा. त्या दिवशी आमच्या बाजूला एक पोरगो, अहो आयफोन प्रो तो 16 म्हणजे 16 म्हणजे जवळजवळ 1.25 लाखाचा फोन होतो. तो घरात त्या का गाडी घालायचो, घरात पबजी खेळायचो. म्हणून तो संडासात जाऊन पबजी खेळतो. संडासात जाऊन पबजी खेळायचो. त्यानं कडी लावला आणि आतमध्ये बसलो चिपकाट घेऊन. मार 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 येता 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 ठोक 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 ठोक. आणि बाजूच्या संडासात दुसरं मनुष्य जाऊन बसलो. त्यानं आतमध्ये चिंपट ठेवला आणि कडी लावला. आणि तो तिकडनं बोंबलता, इलोआ 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 बसता 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 ठोक ठोक उडाव. त्यानं कडी काढला आणि घरी वाटारला. ही बॉम्ब चाळीवर नुसती. मग दुसऱ्या दिवशी तो एकटोच गेलो. खेळता 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 त्या पाठच्या भांड्यात जो फोन पडलो तो खाली डबकात गेलो. डबकात फोन गेल्याबरोबर आये गे बाबा गे, आये गे बाबा गे, आये गे बाबा गे बुमटोक लागलो. 2.25 लाखाचा फोन तो. तो एक जीन इलो त्याच्यातनं खाल्ला भांड्यातनं फोन घेऊन वरती. असं जीन इलो. जीन आता तसं सोन्याचा फोन घेऊन इलो. तो म्हणता बाळा हा तुझा फोन घे. तो म्हणता जीनला, जीन म्हणता माझा सोन्याचा मोबाईल नाही. त्याका प्रामाणिकपणाची गोष्ट आठवली घ्यायची. लाकूड तोडायची लाकूड तोडताना कुऱ्हाड पडता.
पहिली कुऱ्हाड सोन्याची काढता, दुसरी चांदीची काढता, तिसरी लोखंडाची काढता आणि तिन्ही वस्तू त्याला भेट देता. त्याका वाटला जीन 3 मोबाईल काढी, 3 मोबाईल सांभाळणार खय म्हणून तो एकच बघितला म्हणता जीन माझं म्हणता सोन्याचं नाया. तो जीन म्हणता अरे येड्या तुझं जातो नाळाखाली नाही धू मग तुका म्हणता माहिती पडा. हसलं पाहिजे कारण काय म्हणतो हसलं पाहिजे. हसल्याने ब्लड सर्क्युलर होतं. हसलं पाहिजे कारण आता तुमच्या मनोरंजनासाठी आम्हाला हे बघा थोड्या वेळ काय धमाल करतील ते. कारण आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर भगवंत निर्माण केली माता म्हणून आई वडिलांचा सन्मान करा आणि प्रत्येकाने आपल्या बायकोचाही सन्मान करा. कारण मरेपर्यंत आपल्या बरोबर असते. काय काय लोक म्हणतात बुवा ही बायको प्रेम करत नाही, बायको प्रेम करत नाही. आता बुवा तुला प्रेमाची गोष्ट आठवली म्हणून सांगतोय मी या साईसारखं होतं पहिलं लहान असताना गुडगुडीत. तो बाबू ना तो बाबू लहान असताना असं गुडगुडीत लहान असताना माझ्या आईच्या मैत्रिणी यायचे आणि माझे गाल वाढायचे. आईच्या मैत्रिणी येऊन गाल वाढायचे. पेडणे करणे तुला किती जानू गोंडस आहे ग, किती क्यूट आहे आणि असे गाल वाढायचे आणि पप्पी पी घ्यायचे. आम्ही याला नेऊ तर मग आई सांगायची जावा घेऊन जावा मग तुमका माहिती पडत काय लायकीच होतं. लहान असताना आईचे लाड आणि त्याची घरी हळदी कुंकू होता. हो हळदी कुंकू होता. माझ्या माघारीच्या 4-5-10 मैत्रिणी आल्या होत्या. ती माझी माघारीने म्हणता हे आणा ते आणा हे आणा ते आणा. मी आपलं घेऊन यायचो. त्याच्यातली जाताना एक जण म्हणता पेडणेकरनी तुझा नवरा किती छान आहे ग. पण माझी बायकोशी बोलली नाही 2 दिवस घेऊन जा म्हणून.